रिटर्न येताना मला जी चक्कर आली आणि चक्कर येऊन मी अशी उलटी पडले, म्हणजे पाय माझे असे, म्हणजे मी अशी उलटी पडले. नशीब मी अशी नाही पडले, अशी पडले असताना माझं दात वगैरे तुटले असते. पायाला इफेक्ट करायला लागले ते कमेंट नाही का. मला वाईट लोक बोलायला लागलेत. मी काही वाईट बोलले पण नाही आणि काय पण नाही, नॉर्मल विषय होता. फक्त सासू माझं चालू होतं बोलणं. त्यावर लोकांना असं वाटलं की मी उतर बोलते. ती म्हणली की तूच कर व्लॉग, मी व्लॉग नाही करणार. मला किती लोक वाईट समजायला लागल्याच, असं तसं नाही. ते चाललं तर आम्ही पनीर आणि ताक आणि दही द्यायला. मी पण चालली मागं लागून, कारण की तिला तसं काही येत नाही. माझ्या मी चाललो की मागं यावंच लागतं तिला. हे बघा, प्रतीक देतोय कस्टमरला दही. आम्ही आलोय आंबेगाव पठारला. हे गाईज नमस्कार सगळ्यांना, कशात सगळे. पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज नेहमीप्रमाणे प्रतीक सकाळी लवकर उठून मार्केटिंगला गेला आहे आणि मला पण जायचं आहे खाली किचनमध्ये. तर आज काय झालं सकाळी माहिती आहे का, मला खाली जायला आज थोडासा लेट झाला आहे. आज काय झालं मी तुम्हाला सांगते. आज माहीत नाही, कालपासून मला चक्कर येते आहे आणि काय येते माहीत नाही, विकनेस आल्यागत वाटते नाही का थोडासा. तर आज मी सकाळी नेहमीप्रमाणे उठून पहिले बाथरूममध्ये गेले आणि बाथरूममध्ये गेले. रिटर्न येताना मला जी चक्कर आली आणि चक्कर येऊन मी अशी उलटी पडले, म्हणजे पाय माझे असे, म्हणजे मी अशी उलटी पडले. नशीब मी अशी नाही पडले, अशी पडले असताना माझं दात वगैरे तुटले असते आणि पडले तर माझ्या डोक्याला आणि कमरेला इतकं लागले ना मुक्का मार. तर आता ते पेन होते आणि मला चक्कर काय ते मला ते पण माहीत नाही आहे. तर बघू, मी डॉक्टरांकडे जाईल. काल म्हटलं नाही काही येत असेल, अशीच थोडंसं विकनेस आल्यागत वाटते मला आत्ता आणि पोट पण खूप दुखतं आहे माझं, पण ते माहीत नाही का. आणि मग मी खाली मम्मीला वगैरे फोन नाही केला कोणालाच, म्हणलं नको ते परत घाबरतील काय झाले काय नाही. मग मी उठले तशीच, मग आवरलं, मग आता ब्लॉग स्टार्ट करते. आणि आज ब्लॉग पण स्टार्ट उशिरा केला. तर आता चला खाली जाते. मम्मी पप्पाला काही सांगत नाही, ते घाबरतील, नाही तर त्यांना असं वाटत ही पडली हिला काय लागले का. तर लागलं तर आहे मला कंबरला दुखते आहे, म्हणजे असं मुक्का मार लागला आहे आणि असं डोक्याला इथे लागले डोक्याला मागे. तर बघूया आता, प्रतीकला सांगेल मी आल्यावरती. आणि आता चला मी जाते किचनमध्ये. आता मी अक्षरशः अर्धी बॉटल पाणी पिलं आहे, कारण मला असं वाटत होतं की नाही का परत चक्कर यायची मला खाली जाऊन. अर्धी बॉटल पाणी पिले मी बसून थांबून थोड्या वेळ. तर चलो अभी मैं जाती हूँ नीचे. आज मी बनवते आहे फ्लावरची भाजी. फ्लावर पहिला शिजायला टाकला आणि त्यानंतर छाडवला, दूध टाकायचं विसरले मी. कांदा टोमॅटो बघते, भाजीची तयारी करते. आता भाजी टाकते पटकन आणि एका साईडला पीठ मळायचं. पहिलं तर चहामध्ये दूध टाकायचं, दूध टाकायचं विसरले. आमची ते एक मांजर आली. पप्पांना काय अजून बरं नाही वाटत आहे, पप्पांना काळा चहा बनवून दिलाय. पप्पांची तब्येत खूप खराब झाली आहे. तर गाईज आता बघा किती वाजले, 10 वाजून गेले ते आणि माझे कामं झाले सगळे करून. म्हणजे किचन आटा सगळं भांडे वगैरे सगळं आवरून झालेत, फक्त झाडू पण मारलाय, फक्त फरशी राहिली आहे. तर म्हटलं आता प्रतीकला नाश्ता वगैरे झाला प्रतीकचा की त्यानंतर प्रतीक जाणार आहे परत मार्केटिंगला. पप्पाची तब्येत ठीक नसल्यामुळं प्रतीकवरती खूप लोड येतो आणि आता मी पीत बसली चहा. या चहा प्यायला सगळे. आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं, कालच दाखवायचं होतं, पण मी आज दाखवते ह्या ब्लॉगमध्ये. थांबा मी चहा पिते आणि मग तुम्हाला दाखवते. तर काहीच सगळी कामं झाली, वरच्या रूममधली पण आणि खालच्या रूममधली पण. तर पप्पा आता दवाखान्यात जाऊन आले. ते पप्पाला खूप जास्त गोळ्या दिल्या त्या आणि एक लिक्विड म्हणजे एक पावडर पण दिली प्यायला. पावडर बघा, ही अशी बॉक्समध्ये पावडर होती. तर दिवसभर पप्पाला तीच पावडर प्यायला लावली आणि गोळ्या दिल्या ते 2-3 प्रकारच्या वेगवेगळ्या. त्याच्यानंतर आता पप्पा पिले ते पावडर टाकून पाणी पिले. ते बघू दिवसभर. तर पप्पाला आता पाण्यावरच राहायला लावलं डॉक्टरांनी, कारण की काय खायला नाही लावलं. काय खाल्लं की
मळमळ पण करतंय ना. ते कसं झालं माहितीये का पप्पांना, गावाला गेलते ना आता, मग तिथल्या खाण्यात आणि इथल्या खाण्यात फरक झाला. त्याच्यानंतर तिकडं खूप जास्त ऊन होतं, तिथलं पाणी वेगळं होतं, म्हणजे तिथलं सगळं वातावरणच वेगळं होतं. मग इथं आल्यावरती जरा फरक पडला, असं झालं. त्याच्यामुळे मग पप्पाला तसं झालंय. आणि पप्पाला 6 महिन्यातून किंवा 1 वर्षातून असं होतच असतं. तर मग पप्पाला आज दिवसभर आराम आहे आणि तेच दिवसभर पाणी प्यायचं. खरं तर वरण भात लावणार होते आता पप्पाला, म्हटलं की नाही का जरा एनर्जी लागत. आणि रात्री मग पप्पानी फक्त दूध आणि भाकरच खाल्ली चुरून. म्हटलं आता वरण भात करावं, पण पप्पा आले डॉक्टरकडे जाऊन. मग पप्पांनी सांगितलं की लिक्विडच दिवसभर प्यायला लावले. मग म्हटलं आता बाटल्या घेते भरून मी, कारण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाणी खूप जास्त प्यायला लागतं, ते पण थंड. त्याच्यामुळे म्हटलं बाटल्या आपण फ्रीजमध्ये ठेवाव्या भरून. पप्पा पण आता झोपले ते, हे बघा. मी पण आता बाटल्या ठेवते आणि जाते वरती. तर काही खुश राहिली हा ना, लय खुश. तिथं ऑलरेडी लय मांजरी आहेत. मला स्वर्ग म्हणून तिला मारून टाकते. नाही तर काय, तिथं मांजरी आहेत आमच्या घरापुढं, सारखे येतात, काय ना काय खायला मागत असतात. मी म्हणलं मम्मीची इथं सोडून यायचं का मच्छी मार्केटमध्ये. तर इथं तिला स्वर्गात आले मी मच्छी मार्केट लय खायला तिथं. माझी मम्मीची घाणीपाशीच केवढ्या मांजऱ्या असतात घाण खायला. चाललं तर आम्ही पनीर आणि ताक आणि दही द्यायला. मी पण चालली मागं लागून, कारण की तिला तसं काय येत नाही. माझ्या मी चाललो की मागं यावंच लागतं तिला. आणि मम्मी पण गेले, ते मम्मी मावशी ते गेले ते आमच्या मोठ्या मामींना भेटायला. मोठ्या मामींचं ऑपरेशन आहे पायाचं परत, तर तिकडे गेले ते. 2 किलो राहिले. 2 किलो ह्याला अभितला विचारा बरं फोन करून. तर चला आता चाललं मी दही घेऊन. सकाळी नव्हतं नेलं मी, तर गिऱ्हाईक मला संध्याकाळपर्यंत द्या. तर संध्याकाळ वेळेवर ऑर्डर देणं गरजेचं असतं. तर चला आता. सो गाईज, प्रतीक गेलाय. आता आम्ही आलोय बालाजी ट्रेडर्स मध्ये, आंबेगाव पठारला आता आम्ही. आणि आता एक कस्टमरला द्यायचं होतं दही, तर आता प्रतीक दही द्यायला गेले आतमध्ये. बालाजी ट्रेडर्स मध्ये आलो आम्ही. तर हे बघा दुकान, हे बघा प्रतीक देतोय कस्टमरला दही. आम्ही आलोय आंबेगाव पठारला, बालाजी ट्रेडर्स म्हणून दुकानाचं नाव आहे. कोणाला दही पाहिजे असेल, ताक पाहिजे असेल तर या दुकानामध्ये. आम्ही घरी आलो, दही ताक वगैरे द्यायचं होतं कस्टमर्सला. मग मी पण मागे लागून गेले प्रतीक सोबत. आणि मम्मी अजून हॉस्पिटलमध्ये, तर मम्मीला यायला वेळ लागणार आहे. आमच्या मामींचं ऑपरेशन झालंय परत एकदा परवा दिवशी. तर मम्मी मावशी सगळे गेले ते भेटायला. आम्हाला पण जायचं आहे, पण आता प्रतीकचं कसं, त्याला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा वेळ काढून जायचं आहे मामींना भेटायला. पण आता चला, मी स्वयंपाकाला लागली आहे. मी लावलाय भात एकीकडं आणि एकीकडं वरण लावलंय. आणि आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. पण आज पप्पांमुळे वरण भात लावलाय, कारण की पप्पांना नॉर्मलच खायला लावले डॉक्टरांनी. आणि दिवसभर पप्पांनी काय नाही खाल्लंय बिचारांनी, लिक्विडवर येते सकाळपासून. आणि आज पप्पांची तब्येत जरा ओके, म्हणजे आज पप्पाची तब्येत आमची एकदम ठणठणीत झाली आहे लिक्विडमुळे. आज बरं वाटतंय. कालपासून पप्पांनी 2 दिवस झालं मोबाईल बघितला नव्हता. बघा आज पप्पा झाले ठीक. पप्पा हो, बरं वाटतं ना आज? हा, हे बघा आमच्या पप्पा नुसतं ऐकतच बसतात, संत लोकांचं काहीतरी बुद्ध विचार. हा हो, बुद्ध विचार ऐकत असतात, असे भाषण वगैरे ऐकत असतात. तर आज कसं वाटतंय? बरं वाटतं ना आज जरा? आता थोडं आज पप्पांना बरं वाटतंय. इकडं काय करताय तुम्ही? आता आम्ही आलोय जाऊन. आणि आज एक खूप मोठा किस्सा झालाय आमच्या दोघांसोबतच, खास करून प्रतीक सोबत. तुम्हाला सांगते मी काय झालं. हा ना, मी धराय कॅमेरा माझ्याकडे, मी सांगते. तर गाईज काय झालं माहिती का, मी एक क्लिप ऍड केली बघा. ह्याच्या आधी बालाजी ट्रेडर्स दुकानात गेलतो आम्ही, तिथे ताक द्यायचं होतं. बरोबर, ताक दिलं. त्याच्यानंतर प्रत्येक आतमध्ये गेले आणि मी गाडीवरती बाहेरच थांबले होते. मी बघत होते, त्या पोरींना नोटीस करत होते, पण त्यांनी मास्क लावलं होतं तोंडाला, त्याच्यामुळे काय त्यांनी मला ओळखलं नाही. आणि प्रत्येकनी पण मास्क लावलं होतं, एकदम पॅकवालं सगळं, त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडे काय एवढं लक्ष दिलेलं नाही. जसं प्रतीक दुकानात प्रतीकने एंट्री केली आणि ते मास्क असं काढलं होतं, तर 2 पोरी शॉक झाल्या एकदम. आणि त्या हसत होत्या, लय वेळा हसत होत्या, एवढं मोठं मोठ्याने हसत होत्या, बापरे. मी पण त्यांच्याकडेच बघत होते की नाही का नक्की काय झालं यांना दोघींना, काय का.
मला पहिलं वाटलं की हे कोणतरी जोकवर हसत असतील, पण हे सारखे यायचे प्रतीकला तिथे जाऊन बघायचे आणि त्या पोरी सर्च करून बघत होत्या प्रतीकला अक्षरशः. आणि त्यांना माहितीच नाही मी पण थांबले म्हणून मागे, त्यांच्याच मागे मी होते आणि मला स्पष्ट ते ऐकायला येत होतं कानावरती. आणि प्रतीक बाहेर आला मग तिथे पोरी हसायच्या थांबल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी असं टर्न मारला आणि त्या प्रतीक माझ्यापाशी आला तर त्यांनी मला पण बघितलं, असं झालं. आणि त्या काय बोलल्या माहिती का, अरे इथंच थांबली आहे बाई. त्यांना कसं वाटलं असं काय माहिती आता. मी पण थांबली, मी पण ऐकलंय सगळं नाही का, असं बघितलंय त्यांना असतं. खरंच आज लय कॉमेडी झाली. प्रतीक एवढा लाजत होता बापरे. मी माझं लक्ष नव्हतं आधी काहीच, माझं काही आधी काहीच लक्ष नव्हतं. मी आपलं कस्टमरला दही देत होतो आणि पैसे घेत होतो. मी थांबलो एकदम, मला लक्षात नव्हतं त्या गोष्टीकडे. आणि जोर मला हसायचं आवडतं, जोर हसायचं. मी बघते का हसतात, मला काही कळत नव्हतं का हसतात. तर नंतर भाषा मोबाईल मध्ये मी काही एवढं लक्ष नाही दिलं तेवढं, कारण मला लाज वाटायला लागली. म्हणले का हसतात आणि आपल्याला काय माहित नाही. मी आपले पैसे घेऊन पुढे आलो. मी पुढे आलो नंतर पण ते पुढचं ऐकलं, अरे ही तर बसली. तेव्हा कळलं की पुरी एवढ्या आमच्या हसत होत्या. त्यांना काय आता काय कशामुळे हसत होतं माहित नाही. त्यांनी जर ब्लॉग बघितलं तर ते कमेंट करतील, कमेंट करून सांगा तुम्ही नक्की का हसत होता. आमच्यावरती काहीतरी जोक मारून हसत होता, म्हणजे तो जोक आम्हाला पण सांगा, आम्ही पण हसतो. तसं पण आम्ही नाहीतर युट्यूबवर नसतील तर इंस्टाग्रामचे असतील बहुतेक. मला इंस्टाग्रामवर बहिणी बघितलं असेल, काय सांगता येत नाही. तर असा किस्सा झाला एक कॉमेडी. आणि आजचा व्लॉग कंटिन्यू बघा. तर गाईज हे बघा, मी हे स्टँड मागवलेलं ते आता हे तर ठेवलंय मी. आणि त्याच्यावरती हे 3 झाडं ठेवली आहेत. हे बघा कसं वाटतंय. आणि ही तुळस मी त्या दिवशी घेऊन आले होते, पण ही मी लावली नाही कुंडीत तिला. तर गाईज मला हेच दाखवायचं होतं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दुपारी, पण मी दुपारी दाखवलं नाही. त्याच्यामुळे म्हटलं की आत्ता दाखवावं तुम्हाला. हे बघा किती मस्त वाटतंय. इथं ठेवले आणि बिंगू पण आली. झाडाला हात नाही लावायचा रात्रीचा. लावलं ना हात नाही नसतो लावायचा रात्रीचा. हे बघा मस्त वाटते ना. आता इथं पण मला वरती काहीतरी करायचंय भिंतीवरती, परत ह्या साईडच्या भिंतीवरती पण काहीतरी करायचंय. पण बघूयात, हळूहळू करेल. जे काय करायचं असतं ते हळूहळू करायचं असतं, एकदम सगळं नसतं करायचं. सो चला आता आपण. वाव, मी आज फर्स्ट टाइम बाहेरची लाईट लावली आहे आणि बाहेर इतकं भारी दिसतंय ना ब्लॉगमध्ये. ओ प्रतीक इकडे 1 मिनिट. पेटचं पण छान दिसतंय ना. हे बघ, व्हिडिओ पण छान येतील त्या साईडला आहे ना. हो करणार कधी ना. आमच्या इकडे भांडणं चालली होती, पण आम्हाला ती दिसलीच नाही. दुसऱ्या बोळीत चालली होती. आम्ही बाहेर भांडणं बघायला आलो होतो. तू आलते मी नाही. हा मी आले होते. तिला भांडणं बघायला आवडतं दुसऱ्यांची, कारण बिग बॉस फॅन ना. बरोबर आहे. आमची तर भांडणं चाललीत, भांडणं. आणि हा, मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची विसरले. हे बघा, आता कॅमेरा असं वरती झालं तेव्हा आठवलं. हे बघा, मी 2 बेल पण लावले ते कुंडीमध्ये. एक तिकडे आहे त्या साईडला. हे बघा दिसलं का, एक हावाला आहे आणि एक हावाला आहे. 2 आहेत. आता ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये उजेडमध्ये दाखवेल, सकाळी दाखवेल. आता नाही व्यवस्थित दिसणार. पुढचं काय तर बोल की गाणं. आता पुढं तर काय गाणं म्हण. एवढंच येतं तुला. नवरी नटली काळबाई सुपारी फुटली असं आहे ना. बाय बाय नाही, काळूबाई सुपारी फुटली असं आहे. माझ्यामुळे विसरली. तर गाईज तर आज मम्मी तर बाहेर गेली होती. पप्पा आजारी 10 वेळा मी तेच सांगतोय. आणि आज काही ब्लॉगमध्ये एवढं काही खास झालं नाही. आणि गेल्या 2 ब्लॉगला एवढ्या निगेटिव्ह कमेंट. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. की बाप रे बाप, एवढं निगेटिव्ह कमी आम्ही कधी लाईफमध्ये बघितल्याच नाहीत. तर तुम्हाला ते वाटलं असेल उद्धट बोलणं वगैरे वगैरे वगैरे, तर सांगण्याचं तुम्हाला एवढंच की ते पायलचं बोलणं तसंच आहे. ती मायाळूपणे नाही एवढं जास्त बोलत ती. आणि ती एक पहिली गोष्ट त्यांची एक हे चाललं होतं आणि त्याला एका गोष्टीवर ॲग्रुमेंट म्हणतात ना, ते वादविवाद,
असं चालवतं की कोणती साईड बरोबर कोणती साईड बरोबर. त्यात तुम्हाला तिचं बोलणं चांगलं नसेल वाटलं, तुम्हाला वाटलं असेल पाहिले उद्धट बोलली, ले असं बोललेले तसं बोलले, तर तुमचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही जसं बघताय त्यानुसार तुम्हाला वाटतंय त्यानुसार तुम्ही ओपन हे काला कोणावर नवरी निटली बोलतोय ना मी. तर मग बाकी काय नाही, तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही टाकला, आम्हाला याबद्दल काही तक्रार नाही आहे. तुम्हाला जे वाटतं एकदा कमेंट केलेली लय भारी कमेंट्स केली, जाऊन द्या तुम्ही काय बोलायला नको मला. आणि ते कसं झालं एक प्रकारे ते पायलची नाही का पायला इफेक्ट करायला लागलं ते कमेंट नाही का. मला वाईट लोक बोलायला लागले, मी काही वाईट बोलले पण नाही आणि काय पण नाही, नॉर्मल विषय होता, फक्त सासू माझं चालू होतं बोलणं. त्यावर लोकांना असं वाटलं की मी उद्धट बोलते. ती म्हणली की तूच कर व्लॉग, मी व्लॉग नाही करणार, मला किती लोक वाईट समजायला लागल्याच असं तसं नाही ते. तर म्हणलं बाई असं काय नाही, कमेंट लक्ष ठेवून नको. लोक त्यांचा ओपिनियन ते ठेवतात कमेंटमध्ये, कोण चांगलं बोलणार असतं कोण वाईट बोलणार असतं, कोणाला जे वाटतं ते बोलतात. पूर्ण व्लॉगमध्ये लोकांना काही गोष्टी खटकतात ते लोक बोलतात. आणि हो मी तुम्हाला म्हणतो की पाणीपुरी चॅलेंज करू का, तर कमेंट करून सांगा पाणीपुरी चॅलेंज करू. कारण आपलं डेली व्लॉगच चालत करा, वेगळं काहीतरी गेम्स वेगळं काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून आणावं असं माझी इच्छा आहे की बाबा डेली व्लॉगमध्ये अजून काहीतरी नवीन इनपुट टाकावे. तर कमेंट करून सांगा, तुम्हाला सजेस्ट करा तुम्हाला कशी प्रँक व्हिडिओ आहे, प्रँक व्हिडिओ होतील का ते येतील लवकर. जरा काहीतरी कार्यक्रम पाहिजे माझ्या डोक्यात आहे प्रँक, तर कसा फंक्शन पाहिजे तर करू आपण, त्यासाठी काही विषय नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा. आणि सजेस्ट करा तुम्हाला अजून काय काय आमच्याकडे न बघायला आवडेल ते.